लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यामुळे भाजप खडबडून जागा झालाय। महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या निराशाजनक कामगिरीची दिल्लीने दखल घेतली असून राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी केंद्राच्या 2 नेत्यांवर सोपवण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव या 2 नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत सामूहिक जबाबदारीसह मायक्रो प्लॅनिंगबाबत देखील चर्चा झाली आहे। शनिवारी महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या नेत्यांची दिल्लीहून आलेल्या प्रभारी आणि सहप्रभारी नेत्यांसोबत मंथन बैठक पार पडली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे बडे नेते या बैठकीला उपस्थित होते। मुळातच राज्यात क्रमांक 1 चा पक्ष असलेल्या भाजपची लोकसभेत इतकी जबरदस्त पीछेहाट का झाली याबाबत या बैठकीत चिंतन करण्यात आलं। विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना जुन्या चुका टाळून नव्या कार्यक्रमांबाबत बैठकीत चर्चा झाली। बैठकीत विभागनिहाय सामाजिक आणि राजकीय या 3 मुद्द्यांवर चर्चा, विधानसभा निवडणुकीच्या रोडमॅप बाबत मांडणी, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांच्यासह इतर नेत्यांना राज्यात दौरे करण्याच्या सूचना, भाजपा नेते थेट जनतेत आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जाऊन त्यांची मतं जाणून घेणार, विधानसभा मतदारसंघनिहाय माहिती घेऊन अहवाल 30 जुलैपर्यंत सादर करण्याच्या सूचना। विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सामूहिक असेल हे नेत्यांच्या या दौऱ्यांमुळे स्पष्ट झालंय। तसंच विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकरता मायक्रो प्लॅनिंग करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली। उमेदवार निवड करताना सामाजिक, राजकीय आणि जातीय समीकरणांचा काटेकोरपणे अभ्यास, लोकसभेतील चुकांची पुनरावृत्ती टाळण्याच्या सूचना, कोर कमिटी सदस्य विभागनिहाय राज्यभर दौरे करणार, लवकरच दुसऱ्या मॅरेथॉन बैठकीचंही आयोजन केलं जाणार, लोकसभेप्रमाणे विधानसभेतही निरीक्षक नेमले जाण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात समाधानकारक कामगिरी न झाल्यानं केंद्रीय नेतृत्वाचं विधानसभेसाठी महाराष्ट्रावर विशेष लक्ष असणार हे स्पष्ट आहे। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात झालेल्या राजकीय घटना, 2 वर्षांपूर्वी नव्यानं स्थापन झालेलं महायुतीचं सरकार, वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागामुळे महायुती सरकारला आलेलं नवं वळण आणि सातत्यानं बदलत जाणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे केंद्रीय भाजप नेतृत्वाने महाराष्ट्राकडे आता विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून काही आठवड्यांपूर्वी दिल्लीमध्ये कोर कमिटीच्या बैठकीत अमित शहा आणि अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी महाराष्ट्र भाजप नेत्यांशी विस्तृत अशी चर्चा केली। येत्या विधानसभा निवडणुकीवरही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून बारकाईनं लक्ष दिलं जाणार आहे, अशीही माहिती समोर आली आहे। गेल्या वर्षभरात महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण, ओबीसींचे मुद्दे आणि इतर प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। या सगळ्या मुद्द्यांचा मोठा फटका सुद्धा महायुतीला लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये बसला। या सगळ्या मुद्द्यांचा कोर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे आणि आरक्षणाचा मुद्दा असो किंवा इतर मुद्दे त्यावर परिणामकारक तोडगा काढून या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये या मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात लोकांना कन्व्हिन्स करण्याचं आव्हान महायुतीसमोर असणार आहे। भाजपाकडून विधानसभेच्या रणनीतीसाठी बैठकांचं सत्र सुरू असतानाच जुलै महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पुण्यात होणाऱ्या भाजपच्या 2 दिवसीय बैठकीला अमित शहा हजेरी लावतील आणि पदाधिकाऱ्यांना विधानसभेसाठी कानमंत्र देतील अशीही माहिती समोर येते। इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये पारंगत समजल्या जाणाऱ्या अमित शहा यांच्या मार्गदर्शनानंतर प्रदेश भाजपच्या रणनीतीत काय बदल होतो हे पाहावं लागणार आहे। लोकसभेत झालेल्या चुका टाळत, जनतेत जाऊन संवाद साधत, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन निवडणुकीला सामोरं जाण्याची भाजपची तयारी दिसते। या प्रवासात वेळप्रसंगी संघटनेत आवश्यक ते बदल करण्याची आणि नेत्यांची मोड बांधण्याची तयारीही करण्यात आली आहे। भाजपा विधानसभेसाठी दक्ष झाला असून पुन्हा एकदा महाराष्ट्रात क्रमांक 1 चा पक्ष होण्याची तयारी यामुळे सुरू झाल्याचं दिसतंय। ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई।